इथं चालू होतं बर्थडेचं सेलिब्रेशन. तर बड्डे होता माझी क्यूट अशी लाडकी भाचीबाई शार्वी हिचा. शार्वीचा पहिला वाढदिवस होता. तशी 2 सेलिब्रेशन होती इथं. शार्वीचा वाढदिवस आणि शार्वीच्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी. ज्या दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी असते त्याच दिवशी शार्वीचा बड्डे पण येतो. त्याच्यामुळे दोन्ही सेलिब्रेशन एकत्र होऊन जातात. आणि इथं पण 2 सेलिब्रेशन होती. पहिल्यांदा शार्वीचा बड्डेचा केक कट करून घेतला आणि नंतर त्यांच्या ॲनिव्हर्सरीचा केक कट केला. आणि हे जे दोन्ही केक आहेत ना ते माझ्या बहिणीने बनवलेत. खूप छान केक बनवते ती. इथं जी लोकं दिसतात ती सगळी माझी माहेरची माणसं आहेत. माझी माहेरची फॅमिली मेंबर आहेत ही. माझे चुलते, चुलत्या, त्यांची मुलं, माझी बहीण, बहिणीची फॅमिली आणि माझी आई, माझे मामा आणि शेजारचे थोडेसे आणि काही मित्रमंडळी. या सगळ्यांच्या उपस्थितीत छोटंसं सेलिब्रेशन छान असं पार पडलं. शक्यतो पहिल्या बड्डेला मुलं खूप रडतात, चिडचिड करतात. पण आमच्या मॅडमचं तसं काही नव्हतं. आमच्या मॅडम मस्तपैकी बर्थडे पार्टी एन्जॉय करत होत्या. सगळ्या बायकांचं ओवाळून झालं, फोटोशूट झालं, केक कट करून झाला, जेवण खाणं-पिणं सगळं झालं. ही मात्र मस्तपैकी हसत इकडं-तिकडं खेळत होती. हा व्हिडिओ काही मी एडिट वगैरे केलेला नाही. जसा आहे तसा फास्ट फॉरवर्डमध्ये टाकून दिलेला आहे. 8 वाजता केक कटिंग आहे असं सांगितलं होतं. पण मी तर सगळ्यांच्या आधीच जाऊन बसलेली. मी हॉलवर गेले तेव्हा कोणच नव्हतं. त्यामुळे मी मस्तपैकी आपलं मुलांचं फोटो वगैरे काढून घेतले. शेवटी 20 मिनिटांनी सगळे ते आले. बड्डे गर्ल आली आणि मग चालू झालं सेलिब्रेशन. इथे आहोत आम्ही बहीण-भावंडं. माझ्या दोन्ही चुलत्याची मुलं आणि आम्ही. यामध्ये आमच्या दोघी बहिणी नाही आहेत. माझ्या मधल्या चुलत्याच्या 2 मुली. त्या येऊ नव्हत्या शकल्या. इथं चालू होतं जेवण. जेवणामध्ये ताट पूर्ण भरलेलं होतं. रोटी ठेवायला जागाच नव्हती. त्याच्यामुळं अशी मी हातात पकडलेली.